अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो, तसे तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, गुरु का करावा, गुरु कोणाला करावा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना गुरुपद कसं द्यावं, घरातल्या घरात गुरुपद द्यावं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी गुरु का करावा, तर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी गुरु करावा। गुरुचरित्रामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की गुरु म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार आहे। कधीकधी आयुष्यात आपल्याकडून काही चूक झाली तर देव आपल्याला शिक्षा देतो, परंतु गुरु आपल्याला तारतो। पण जर गुरूंची अवकृपा झाली तर देवही काही करू शकत नाही। थोडक्यात काय, तर ह्या प्रापंचिक आयुष्यामध्ये सगळं विसरून गुरुच्या सानिध्यात जगायला शिकवतो। गुरु म्हणजे काय, तर वर्तमान काळातील आणि भूतकाळातील चिंता सोडून भविष्य काळात जगायला शिकवतो। आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून मार्ग काढायला शिकवतो। म्हणून आयुष्यात गुरु करावा लागतो। प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी गुरु केलेलाच असतो। मग ते शाळेत असल्यापासूनचे गुरु असोत किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये आल्यानंतरचे गुरु असोत, प्रत्येकाला हा गुरु करावाच लागतो। तुम्हाला माहिती आहे का, स्वतः दत्त महाराजांनी देखील 24 गुरु केले होते। बघा, आता तुम्ही म्हणाल दत्तगुरूंनी का बरं गुरु केले होते, तर चांगल्या गुणांचा आत्मसात करण्यासाठी आणि वाईट गुणांचा त्याग करण्यासाठी, मानसिक समाधान मिळण्यासाठी दत्तगुरूंनी गुरु केलेले होते। जर दत्त महाराजांनी गुरु केले होते तर मग दत्त महाराजांनाच आपण गुरु केले तर या कलियुगामध्ये दत्त महाराजांचं चालतं बोलतं रूप म्हणजे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज आहेत आपले। त्यांना आपल्याला गुरु करायचं आहे। आता गुरु का करावा हे तुम्हाला समजलंच असेल, कोणाला गुरु करावा हे देखील समजलं असेल। पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, गुरु शिष्याची पारख करून मग गुरु शिष्याचं नातं तयार व्हायचं। पण आजकाल कसं झालं आहे की शिष्य गुरूंची पारख करून गुरूंना निवडत आहेत। म्हणजे प्रत्येकजण असं बोलतो ना की आम्ही ह्याला गुरु केलेला आहे, आम्ही त्याला गुरु केलेला आहे। मग आता आम्ही 2-2 गुरु करू शकतो का, तर का नाही, काही हरकत नाही। साक्षात दत्त महाराजांनी देखील 24 गुरु केले होते, मग आपण का नाही 2 गुरु करू शकत। आता बघा, गुरु म्हणजे काय, जो आपल्याला पैसा, संपत्ती, धन दौलत सर्व काही देतो तो गुरु असतो का, तर नाही। पदोपदी आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो तो गुरु असतो। जो संकटात आपल्याला जगायला शिकवतो, प्रत्येक क्षणी प्रत्येक अडचणीच्या वेळी आपल्या बरोबर असतो, एका हाकेवर जो आपल्यासाठी धावून येतो, अशांना गुरु करायचं असतं। तुम्ही अगोदर एखादा गुरु केलेला असेल तर हरकत नाही, पण तुम्हाला जर महाराजांना गुरु करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मनाला एक प्रश्न विचारा की तुम्ही महाराजांची सेवा करताय, तुम्हाला महाराजांनी काय दिलं। त्यावेळेस तुम्हाला तुमचं मन पटकन उत्तर देईल जे तुम्हाला महाराजांनी दिलं आहे, आणि तुमचं मन नक्की सांगेल की हो, तुला महाराजांना गुरु करावंच लागेल। कारण का, पदोपदी आपल्याला आयुष्यामध्ये योग्य मार्ग हे महाराज दाखवत आहेत, याची प्रत्येकाला, प्रत्येक स्वामी भक्ताला चांगली अनुभव आणि प्रचिती येतच आहे। आपले हे गुरु स्वामी समर्थ महाराज आहेत ना, ते प्रत्येक क्षणाला प्रत्येक अडचणींमध्ये आपल्या बरोबर असतात। बघा, आयुष्यामध्ये तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला अडचणी ह्या आहेतच, त्रास हे आहेत। आपण ज्यावेळेस एकटं बसलेलो असतो, आपण आपल्या अडचणींचा विचार करत असतो, तेव्हा मनात काय येतं बरं, काय येत असेल,
तर हो, आपल्या मनात असंच येतं ना, महाराज आहेत, बघून घेतील, काय काळजी काय करायची आहे, बरोबर आहे की नाही. ही खरी गुरुकृपा आहे आणि ही गुरुकृपा आपल्यावर झालेली आहे. त्यामुळे आयुष्यात किती अडचणी आल्या तरी आपण सगळे आपल्या महाराजांवर सोडून निश्चिंत फक्त त्यांची मनोभावे मनापासून सेवा करायची. सगळ्या अडचणींना सामोरे जायला बळ आपले स्वामी महाराज नक्कीच देतात. आता सगळ्यात महत्त्वाचं, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरूंची सेवा करायची असते. गुरुपद गुरूंना द्यायचं असतं. आता बघा, काही जणांना मंदिरात जाता येत नाही, मठात जाता येत नाही, केंद्रात जाता येत नाही, किंवा काही जणांच्या जवळ केंद्र, मठ, मंदिर अशा प्रकारे काहीच नाही. तर अशांनी काय करायचं, तर सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, शुचिर्भूत होऊन तुमची रोजची नेहमीची देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर महाराजांवरती तुम्हाला जसा वाटेल असा अभिषेक करायचा. तो अभिषेकाचा व्हिडिओ काल आपण पाहिलेलाच आहे. महाराजांना अभिषेक करून झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा आणि महाराजांना सांगायचं, महाराज, मी तुम्हाला माझ्या घरीच आवाहन करत आहे. आजपासून तुम्हीच माझे गुरु, परमगुरु, माता, पिता, सर्व काही तुम्हीच आहात. आजपासून येणाऱ्या पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझं गुरुपद स्वीकारावं आणि मला चांगला मार्ग दाखवावा, माझ्या कुटुंबाचं कल्याण करावं, प्रत्येक अडचणीतून मार्ग काढायला मला साथ द्यावी, अशी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या असं महाराजांना सांगायचं. बघा, करणारा कोणी तुम्ही आम्ही नाहीये, करून घेणारे स्वतः आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताने ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. मी हे केलं, मी ते केलं, मी ही सेवा केली, मी हे पारायण केलं. आपण कोणीच नाही, आपल्या मनाने काही आपण करत नाही. ते करून घेतात त्यावेळेस आपण करत असतो. म्हणून आपले कर्ता आणि करविता हे स्वामी समर्थ महाराज आहेत. ही सगळी स्वामी महाराजांना प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला हातामध्ये एक नारळ आणि गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि ते महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे. अर्पण केल्यानंतर एक मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे, तो मी तुम्हाला सांगते. अकाल मृत्यू हरण, सर्व व्याधी विनाशन, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदक तीर्थ जठरे धारयाम्यह शिर साधारम्य मह. घाबरू नका, हा जो मंत्र आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आता गुरुपद तुम्ही घरातल्या घरात घेऊ शकता का, तर बिंदास घ्या, काही हरकत नाही. जवळपास एखादं केंद्र असेल, मठ असेल, मंदिर असेल तर तिकडे जाऊन देखील तुम्ही गुरुपद घेऊ शकता. पण ज्यांना मठात, केंद्रात, मंदिरात जाणं शक्य नाही त्यांनी मनात कोणतीही शंका न आणता घरातल्या घरात गुरुपद घेऊ शकता. जे स्वामींच्या सेवेमध्ये नवीन आलेले आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगते की आपल्या आयुष्याची जीवन नौका जी आहे ती आपण महाराजांच्या हाती दिलेली आहे ना, मग कोणतंच विचार करायची, कोणतीच काळजी करायची गरज नाही. तुम्ही जर महाराजांना पहिल्यांदा गुरु करत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. याच्यानंतर तुमचे दिवस खूप बदलणार आहेत. महाराज पदोपदी तुमच्या सोबत असणार आहे. तुमच्या आयुष्यातील अडचणी, दुःख, त्रास यांना मार्ग देण्याचा किंवा दाखवण्याचं काम महाराज स्वतः करणार आहे. तुमची भक्ती तेवढी मनापासून पाहिजे. कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली तरी महाराजांच्या भक्तीमध्ये क्षणभरही किंवा कणभरही कमी होता कामा नये. जेवढी दुःख जास्त तेवढी महाराजांची भक्ती जास्त करायची, हे सूत्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्या प्रत्येक दुःखामध्ये, तुमच्या प्रत्येक त्रासामध्ये, तुमच्या प्रत्येक अडचणींमध्ये तुम्हाला साथ देणारे आपले महाराज आहेत. महाराज सगळं तारून नेणार आहेत. असा कोणताच भक्त नाही जो महाराजांच्या पायाजवळ आला आणि महाराजांनी त्याचं दुःख ऐकलं नाही किंवा त्याला तारलं नाही. बघा, महाराज सगळ्यांना सगळं देतात. तुमचं देखील महाराज ऐकतील. तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, त्रास आहे, काही अडचणी आहेत,
त्या तुम्हाला महाराजांना सांगायच्या आहेत. तुमचं महाराज नक्कीच ऐकतील, तुमच्या अडचणी नक्कीच दूर करतील. पण बघा, योग्य वेळ आल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही. किंवा तुम्ही कितीही महाराजांची सेवा केली, कितीही तुम्ही जीव आपटला, कितीही महाराजांचा राग केला, तरीसुद्धा योग्य वेळ आल्याशिवाय तुम्हाला कोणालाच महाराजांनी काही दिलेलं नाही. पण ज्या वेळेस योग्य वेळ येते त्यावेळेस महाराज इतकं देतात, इतकं भरभरून देतात की ओंजळ देखील घ्यायला कमी पडते. आता सगळ्यात महत्त्वाचं, मासिक धर्म आला आहे तर गुरुपद कसं घ्यायचं? तर नाही, मासिक धर्म आला असेल तर गुरुपद घेता येणार नाही. मग ते पुढच्या गुरुपौर्णिमेलाच तुम्हाला गुरुपद घ्यावं लागेल. कारण दरवर्षी आपण गुरुपद घेत असतो. तसं तर प्रत्येक स्वामी भक्ताने आपलं पूर्ण आयुष्य, जन्मोजन्मीचं आयुष्य हे महाराजांना गुरुपद म्हणून दिलेलंच आहे. म्हणून सांगते, मासिक धर्म आला असेल तर तुम्हाला गुरुपद घेता येणार नाही. अशा वेळी तुम्ही मनातल्या मनात महाराजांना हात जोडून प्रार्थना करा की महाराज, मी तुमचं या कारणामुळे गुरुपद घेऊ शकत नाही, पण तुम्हीच माझे गुरु, माता, पिता, बंधू, सखा सर्व काही तुम्हीच आहात. आजपासून मी तुम्हाला गुरु करते. माझ्या प्रत्येक दुःखात, माझ्या अडचणीत, माझ्या समस्येमध्ये मार्ग दाखवण्याचं काम तुम्ही करा. माझ्याबरोबर नेहमी अडचणीत राहा. मी तुमची मनापासून सेवा करेन. तर असं सगळी प्रार्थना जी आहे ती आपल्या महाराजांना करायची आहे. बघा, गुरूंचं एक मात्र असतं की लेकराचं जर काही चुकलं तर त्याला नक्कीच ते माफ करतात. पण एक लक्षात ठेवा, जी चूक स्वतःहून केली जाते त्याला माफी नाही. त्याला कधीच आपले महाराज माफी देणार नाही. महाराजांच्या दरबारामध्ये चुकीला माफी नाही. तू चुकलास तर त्याची शिक्षा तुला भेटणारच. म्हणून म्हणतात ना, कर्मानुसार वागा. ज्याचे कर्म बघितलं जातं, कर्म चांगलं त्याला फळ देखील चांगलंच मिळतं. पण स्वामी महाराजांना गुरु केले, आपण गुरूंच्या सानिध्यात आलो म्हणजे तुमचे कर्म चुकले असं अजिबात नाही. तुमचं जर कर्म वाईट असेल तर त्याची शिक्षा तुम्हाला वाईटच भेटणार. हां, पण तुम्ही महाराजांच्या सानिध्यात आल्या, तुमच्या आयुष्यात खूप त्रास, दुःख, अडचणी आहेत, तुम्हाला खूप काट्यातून जायचंय, पण त्यावेळी तुम्हाला तारणारे तुमचे एकमेव गुरुमाऊली स्वामी समर्थ महाराज आहेत, हे लक्षात ठेवा. पण माझ्या आयुष्यात जे काही भोग आहेत ते मलाच भोगावे लागणार आहेत, हे मात्र नक्की. पण ते भोगण्याची जी तीव्रता आहे ती खूप प्रमाणात कमी करण्याचं काम जे आहे ते माझे महाराज करणार आहेत. तर प्रत्येक स्वामी भक्ताने आपल्या गुरूंवर, आपल्या महाराजांवर विश्वास ठेवून अगदी मनापासून सेवा करा. तुम्हाला त्याचे निश्चितच चांगले फळ नक्कीच आपले स्वामी महाराज देतील. तर या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली जर माहिती आहे तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज, माहिती यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर तुम्हाला आजची सगळी माहिती समजली असेल अशी आशा करते. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.